नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर पहा, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये आतापर्यंत रासायनिक समीकरण म्हणजे नेमकं काय, रासायनिक समीकरण कसे लिहितात आणि रासायनिक समीकरण जे आहेत त्याला संतुलित कसं करायचं इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये त्याच्या पुढचा भाग आपण या ठिकाणी काय करणार आहेत पाहणार आहेत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिलंय पहा, ते म्हणजे संयोग अभिक्रिया. आता संयोग अभिक्रिया म्हणजे नेमकं काय असतं पहा, एखाद्या अभिक्रियामध्ये किंवा एखादी रासायनिक अभिक्रिया होत असेल त्याच्यामध्ये समजा अभिक्रियाकारक दोन येतं आणि उत्पादित एकच आहे. म्हणजे पहा, समजा दोन तुम्ही काय घेतले, अभिक्रियाकारक घेतले आणि त्याच्यापासून उत्पादित एकच मिळालं. जसं आपण ह्याचं पाहिलं होतं पहा, कार्बन आणि ऑक्सिजन याच्यापासून हे होतं. मग पहा, जेव्हा एखाद्या अभिक्रियेमध्ये दोन किंवा अधिक, त्या दोनही असतील किंवा त्यापेक्षा जास्तही असतील, अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होतो, म्हणजे हे संयोग होतं आणि उत्पादित किती मिळतात, एकच उत्पादित तयार होतात, तेव्हा त्या अभिक्रियाला आपण काय म्हणतो, संयोग अभिक्रिया असं म्हणतो. तर अशी डेफिनेशन तुम्हाला पुस्तकामध्ये पण दिली. त्यासोबत तुम्हाला पुस्तकामध्ये हे उदाहरण पण दिलेले आहेत बघा. तर त्या उदाहरणामध्ये पहिले काय केले त्यांनी, NH3HCl आणि NH4Cl. मग आता इथे पहा, अमोनिया एकच आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड पण एक आहे, म्हणजे अभिक्रियाकारक किती येतं, दोन येतं आणि उत्पादित किती येतं, एकच येत. म्हणून याला पण तुम्ही काय म्हणू शकतात, संयोग अभिक्रिया म्हणू शकतात. तर याच्यामध्ये केलेलं काय असतं पहा, त्यांनी हायड्रोक्लोरिक ऍसिड, समजा एखाद्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलेलं आहे, मग याच्यामध्ये काय घेतलं, HCl घेतलं आणि तुम्हाला काय करायचंय, एका ह्याच्यामधून समजा अमोनिया असं गृहीत धरा, अमोनियामध्ये तुम्ही एखादी काय केली, कांडी बुडवलेली आहे आणि तीच कांडी वगैरे जी आहे ती या ठिकाणी इथं पकडलेली आहे. तर तुम्हाला असं दिसतं पहा, हे झालं हायड्रोक्लोरिक ऍसिड, इथं कोणतं आहे, अमोनिया आहे. ठीक आहे. तर याच्यामधून तुम्हाला याच्या समोरून इथं तुम्हाला पांढऱ्या रंगाचा ना धूर निर्माण झालेला दिसतो. म्हणजे समजा NH4Cl वगैरे हे जे आहे ते त्या ठिकाणी काय होत असेल, तयार होत असेल. तर इथं तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे पहा. ठीक आहे. काय, जर तुम्ही परीक्षा नळीमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आम्ल घ्यायचंय आणि एका काचकांडीमध्ये पहा काय करायचंय, अमोनियाच्या द्रावणात बुडून ती परीक्षा नळीच्या तोंडावरती धरायची. तर असं झाल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळतं ते असं तुम्हाला विचारलंय. मग परीक्षा नळी तापवल्यामुळे त्याच्या वाफा तयार होतात. ऍक्च्युली इथं काय करायचं असतं, ह्याला तापायचं असतं आपल्याला परीक्षा नळीला. मग याच्यामधून काय होतील, वाफा बाहेर पडतील आणि ह्या वाफा म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि हे NH3 हे दोघं पण या ठिकाणी काय होतील, संयोग होतील आणि त्यापासून तुम्हाला NH4Cl तयार होईल. मग इथं दिलंय पहा, NH3 वायू बाहेर पडला, अमोनिया वायू व हायड्रोजन क्लोराईड यांच्यातील अभिक्रियाने इथं अमोनियम क्लोराईड हे क्षार वायू स्वरूपात तुम्हाला स्थायू स्वरूपात वायू तयार वायूमध्ये रूपामध्ये काय होतात, तयार झाले, पण लगेच संघटन होऊन त्याचे रूपांतर कशामध्ये होते, स्थायूमध्ये होते. म्हणजे पहा, हा जो तुम्हाला तयार होताना सुरुवातीला जरी सुरुवातीला कशाच्या ह्याच्यामध्ये असेल, वायू रूपात असेल, पण त्या वायू रूपाचं संघटन होऊन ते नंतर परत तुम्हाला कशामध्ये मिळतात, स्थायू रूपामध्ये. तर सध्या फक्त तुम्हाला काय करायचं, त्याची व्याख्या म्हणजे काय ते आणि त्याच्यानंतर त्याचे उदाहरण वगैरे जे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता त्याच्या पुढचा भाग पहा. त्याची पुढची डेफिनेशन काय दिलेली की अपघटन अभिक्रिया. अपघटन होणे म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय असेल माहिती का, अभिक्रियाकारक एकच असेल पण उत्पादित मात्र किती असतील, दोन असतील. मग अभिक्रिया एकच आहे अभिक्रियाकारक आणि उत्पादित किती येतं, दोन येतं. तर त्यांना तुम्हाला काय म्हणायचंय, अपघटन अभिक्रिया. म्हणजे पहा, ज्या अभिक्रियामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त पण असतील असं काही नाही, ज्या अभिक्रियामध्ये एकच अभिक्रियाकारक असतो, म्हणजे अभिक्रियाकारक एक असतो पण त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादित मिळत असतील, तर त्याला आपण काय म्हणत असतो या ठिकाणी अपघटन अभिक्रिया म्हणतो. ठीक आहे. त्याच्या पुढे पाहता तर तुम्हाला याचे उदाहरण पण दिले. तर इथं उदाहरणामध्ये पहा, समजा तुम्हाला इथं साखर दिलेली, तर साखरेचा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे इथं या ठिकाणी अभिक्रियाकारक किती येतं, एक, आणि याचे तुम्हाला दोन उत्पादित मिळालेले आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला हे दिलेलं आहे तुम्हाला कृती वगैरे कशी करायची. तर इथं तुम्हाला साखर घ्यायची, तिला उष्णता द्या, त्यापासून तुम्हाला काय होतं, कार्बन आणि वॉटर जे आहे ह्याचे जे रेणू आहेत ते काय होतात, वेगळे होतात. ठीक आहे. त्यानंतर अजून पुन्हा हे पण उदाहरण दिलेले तुम्हाला कशाचं, कॅल्शियम कार्बोनेटला जर तुम्ही उष्णता दिली तर तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी तुम्हाला एक नळी घ्यायची, परीक्षा नळी, इकडं तुम्हाला काय करायचंय, कॅल्शियम कार्बोनेट द्यायचंय. त्याला जर तुम्ही उष्णता दिली तर उष्णता दिल्यानंतर काय होतं, याच्यातून CO2 इकडे येतो, इकडच्या साईडला. मग इकडं समजा तुम्हाला CO2 येईल. ठीक आहे. इथं CO2 वगैरे बाहेर पडतो आणि कॅल्शियम ऑक्साईड जे आहे ते कुठं राहतं, कोणत्या स्टेटमध्ये राहतं, स्थायू रूपामध्ये राहतं. तर मग तुम्हाला असं लक्षात येतं पहा, जर तुम्ही ह्याला उष्णता दिली तर इकडला चुन्याची जी निवळी आहे ती तुम्हाला दुधाळ झालेली दिसते. चुन्याची निवळी कशी दिसते, दुधी झाल्याची दिसते. दुधी म्हणजे कसं, समजा पहा, पाण्यामध्ये तुम्ही काय केलं, दूध मिक्स केलं, थोडक्यात पाण्यामध्ये दूध मिक्स केलं तर ते तुम्हाला दूध असल्यासारखं जाणवतं. मग त्या टाईपची तुम्हाला
इथं चुन्याची दुधळी निवळी मिळाली. दुधळी निवळी मिळाली म्हणजे काय, इकडची रिॲक्शन काय झाली, पूर्ण झाली. कधी, जर समजा तुम्ही कॅल्शियम कार्बोनेटला काय केलं असेल, उष्णता दिली असेल. सध्या फक्त एवढं लक्षात घ्या, आपल्याकडे अभिक्रियाकारक 1 आहे आणि उत्पादित किती येतं, 2 येतं. त्याच्या पुढची जी डेफिनेशन आहे, तर याच्यामध्ये पण तुम्हाला हेच दिले पहा. याच्यामध्ये पण काय, अभिक्रियाकारक 1च आहे आणि उत्पादित किती येतं, 2 येतं. पण इथं तुम्हाला ही अभिक्रिया होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, विद्युत ऊर्जा द्यावं लागते. विद्युत ऊर्जा, ठीक आहे. विद्युत ऊर्जा द्यावं लागते, म्हणून या अपघटन प्रक्रियेला जर विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने होत असेल तर त्याला विद्युत अपघटन असं म्हणतात. अपघटन म्हणजे काय, अभिक्रियाकारक 1 आणि उत्पादित 2. पण जर तुम्ही विद्युत ऊर्जा याला दिली असेल तर त्यावेळेस तुम्ही याला काय म्हणणार, विद्युत काय म्हणायचंय, अपघटन असे म्हणायचंय. मग इथं दिले पहा, ज्या रासायनिक अभिक्रियामध्ये एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादित मिळतात त्या अभिक्रियाला आपण काय म्हणतो, अपघटन अभिक्रिया असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्या पुढची व्याख्या पहा काय दिली. त्याच्यामध्ये काय दिले, विस्थापन अभिक्रिया. विस्थापन अभिक्रियामध्ये काय सांगितले, जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरा अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेत असेल तर त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. आता पहा, आपण जो चॅप्टर सुरू केला होता त्याच्या सुरुवातीलाच आपण एक उदाहरण पाहिलं होतं पहा. त्यामध्ये आपण काय केलं होतं, समजा CuSO4 होतं आणि त्यानंतर झिंक होतं पहा. तर ह्या ठिकाणी काय होत होतं, झिंक जो आहे तो याची जागा घेत होता. म्हणजे इथं तुम्हाला काय मिळत होतं, ZnSO4 आणि या ठिकाणी हा जो कॉपर आहे तो वेगळा होत होता, म्हणजे तांब तुम्हाला वेगळं होत होतं. मग आता इथं काय झालं पहा, हा याची जागा घेतो, याचा अर्थ काय माहिती का, की हा जो आहे हा जास्त क्रियाशील असेल. हा जो आहे हा काय असणार आहे, जास्त काय असेल, क्रियाशील असेल. मग जास्त क्रियाशील असल्यामुळं तो काय करेल, त्याची जागा त्या ठिकाणी घेईल. ठीक आहे. जास्त क्रियाशील म्हणजे काय, याच्यापेक्षा हा याच्यासोबत, ठीक आहे, रासायनिक ज्यावेळेस बंध तयार करेल तो समजा काय असेल, तो जास्त स्ट्रॉंग असेल. ठीक आहे. मग यामुळं झिंक जो आहे तो कोणाची जागा घेईल, कॉपरची जागा घेईल आणि मग या ठिकाणी ZnSO4 तयार होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही काय सांगू शकतात, विस्थापन अभिक्रिया सांगू शकतात. त्याच्या पुढे पाहता, तुम्हाला पुस्तकामध्ये जे उदाहरण दिले त्या त्यांनी डायरेक्ट सांगितले पहा, विस्थापन अभिक्रिया म्हणा किंवा डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग तुम्हाला हेच सांगितले की कॉपर आयनची जागा Zn अणूपासून तयार झालेले आहे. सो Zn हे आयन काय करतात, कॉपरच्या आयनापासून तयार झालेले अणू बाहेर पडतात आणि इथं Zn मुळे काय होतं, CuSO4 मधलं Cuचं काय होत असतं, विस्थापन होत असतं. मग Zn काय करतं, Cu ची जागा घेतं आणि मग त्या ठिकाणी Cuचं काय झालं, विस्थापन झालं. तसं तुम्हाला इथं पुस्तकामध्ये उदाहरण दिले पहा, CuSO4 आणि Fe जर यांचं विस्थापन झालं तर काय होईल, मग हा Fe जो आहे तो याची जागा घेईल आणि कॉपर इथं काय होणार, बाहेर पडणार. म्हणजेच तुम्ही इथं कसं लिहिता समजा या पद्धतीने, आणि कॉपर ह्याच्यातून काय होणार, बाहेर पडणार. इथं पण काय होईल, Pb समजा कॉपरची जागा घेणार आणि त्या ठिकाणी कॉपर काय होईल, बाहेर पडेल. मग ह्यालाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणा किंवा विस्थापन रिॲक्शन असं म्हणतो. त्याच्या पुढे जो तुम्हाला दिलेलं आहे पहा, ते म्हणजे काय, दुहेरी विस्थापन. आता विस्थापन म्हणजे काय, एक आयन दुसऱ्या आयनची जागा घेणे. मग दुहेरी म्हणजे काय, 2 आयन जर तसं करत असतील, मग पहा या अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारकामधील आयनांची आदलाबदल होऊन अवक्षेप तयार होत असेल तर अशा अभिक्रियाला दुहेरी विस्थापन असे म्हणतात. मग आता या ठिकाणी पहा, AgNO3 NaCl. आता झालंय काय माहिती का, Na, ठीक आहे, Na काय केलं, Ag ची जागा घेतली आणि Ag ने काय केली, Na ची जागा घेतली. म्हणजे याचं एक विस्थापन झालं, याचं पण विस्थापन झालं. म्हणजे याला आपण काय म्हणणार, दुहेरी विस्थापन म्हणणार. मग या ठिकाणी काय होतं पहा, AgNO3 होतं, तिथं AgCl झालं. ठीक आहे. आणि NaCl होतं, तिथं तुम्हाला काय झालंय, AgCl तयार झालंय. मग या ठिकाणी जे विस्थापन आहे याला आपण काय म्हणतो, दुहेरी विस्थापन असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढची व्याख्या पहा काय दिलेली आहे. तर पुढे तुम्हाला काय केलेले, उष्मग्राही आणि उष्मदायी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय हे आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी दिलेले. आता उष्मग्राही, उष्म म्हणजे काय, उष्णता, आणि ग्राह्य म्हणजे काय, घेणे. म्हणजे एखादी अभिक्रिया होत असताना जर तो उष्णता घेत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, उष्णग्राही अभिक्रिया. म्हणजे पहा, भौतिक बदल घडून येताना बाहेरील उष्णता जर वापरली जाते तर त्याला उष्मग्राही अभिक्रिया असं म्हणतात. आता जसं उदाहरण पहा, समजा तुम्ही काय केलं, एखाद्या याच्यामध्ये बर्फ आहे, ठीक आहे, किंवा सगळे जर ह्याच्यात मी बर्फ ठेवलेला आहे, बर्फाचे तुकडे वगैरे ठेवले तर, आणि याला तुम्ही उष्णता दिली तर याचं रूपांतर कशात होणार आहे, पाण्यामध्ये. म्हणजे बाहेरून दिलेली उष्णता हा काय करतोय, वापरतोय कशासाठी, बर्फाला वितळण्यासाठी. म्हणजेच बर्फ वितळणे, त्याचं उदाहरण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे, हे पण उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर पहा, उष्मदायी अभिक्रिया. उष्मदायी म्हणजे काय, जे उष्म काय करते, दान करते. थोडक्यात उष्मदायी, दायी म्हणजे थोडक्यात आपण असं करायचं, उष्णता काय करते, देते. मग ज्या अभिक्रियामध्ये उष्णता काय केली जाते, बाहेर फेकली जाते,
त्यालाच आपण काय म्हणतो उष्मदायी. म्हणजे पाण्यातून बर्फ तयार करणे. आता समजा मला या ठिकाणी काय करायचंय, पाणी आहे, याचा मला बर्फ करायचा आहे. मग आपण याला फ्रीजमध्ये ठेवतो. मग फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काय होतं, याच्यातली जेवढी उष्णता आहे ती उष्णता काय केली जाते, बाहेर फेकली जाते आणि नंतर मग या पाण्याचं काय होईल, तिथं बर्फ तयार होईल. मग अशा अभिक्रिया ज्या येतात त्याला आपण काय म्हणतो, किंवा अशी जी प्रक्रिया होते तिला आपण काय म्हणतो, उष्मदायी प्रक्रिया असं म्हणतो. त्यानंतर पुढे तुम्हाला काय दिलंय, रासायनिक अभिक्रियेचा दर आणि तो कशावरती अवलंबून असतो याच्याबद्दल थोडी माहिती दिलेली. आता रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजे त्यांनी काय केलंय, समजा स्वयंपाकाचा गॅस पेटवताच तो जळू लागतो. मग आता रासायनिक अभिक्रिया काय झाली, जलद गतीने झाली. समजा लोखंडी वस्तू गंजणे, समजा आपण एखादी लोखंडी वस्तू काय करतो, पाण्या कुठेतरी ठेवले, समजा लोखंडी पत्रा असेल, ठीक आहे, किंवा एखादी लोखंडी कोणती बाहेर आपल्याकडे एखादी गाडी वगैरे आहे बंद पडलेली, मग अशी गाडी वगैरे काय होते, तिला लवकर काय होतो, गंज चढतो. लवकर म्हणजे बऱ्याच वर्षानंतर किंवा महिन्यानंतर तुम्हाला गंज चढतो. मग ह्याची गती कशी असते, कमी असते. मग अशा तुम्हाला वेगवेगळ्या इथं काय केल्या तर अभिक्रिया दिल्या. आणि मग या अभिक्रियाचा जो दर आहे, म्हणजे जी रासायनिक अभिक्रिया होणार आहे ती लवकर होईल की जलद गतीने होईल, तर हे कशावरती अवलंबून असतं याबद्दल तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, एक एक कशावर अवलंबून असतो ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचंय. तर सगळ्यात पहिले म्हणजे काय दिले, अभिक्रियाकारकाचे स्वरूप. म्हणजे जो अभिक्रियाकारक आहे त्याचं स्वरूप कोणतं असतं याच्यावरती पण ते काय असतात, रासायनिक अभिक्रियाचा दर अवलंबून असतो. आता इथं तुम्हाला दिले समजा ॲल्युमिनियम एक दिले आणि झिंक यांची विरल हायड्रोक्लोरिक सोबत अभिक्रिया बघून. आता होतं काय माहितीये का, अभिक्रियाकारकामध्ये समजा आपण असं गृहीत धरू, ॲल्युमिनियमचा जर विचार केला, ठीक आहे, ॲल्युमिनियमने काय केलं, हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत काय केली, रिॲक्शन केली आणि याच्यामधून काय होत असतो, H2 बाहेर पडत असतो. मग याच्यामधून काय झालं, H2 काय झाला, बाहेर पडला. ठीक आहे, तर आपण इथं बॅलन्स करण्यासाठी इथं मी काय केले, 6 ने मल्टिप्लाय केलं. मग इथं हायड्रोजन टोटल 6 येतं, क्लोरीन किती येतं आपल्याकडे, 6 येतं, AgCl काय घेतले, 2 घेतले आणि इथं तुम्हाला 2 Al समजा Cl3 तयार झाले. ठीक आहे, ही त्याची ऍक्च्युअल अभिक्रिया आहे. आता इथं काय होतं माहितीये का, ॲल्युमिनियम जो आहे तो झिंकपेक्षा, ॲल्युमिनियम जो आहे तो झिंकपेक्षा काय जास्त क्रियाशील आहे. जास्त क्रियाशील असल्यामुळं हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत ॲल्युमिनियमचा जो दर आहे तो जास्त असेल. म्हणजे ॲल्युमिनियमची जी रिॲक्शन होईल, ठीक आहे, ॲल्युमिनियमची रिॲक्शन होऊन जी AlCl तयार होते हायड्रोक्लोरिक सोबत, तिचा दर काय असतो, जास्त असतो. म्हणजे ती रिॲक्शन काय होईल, कमी वेळेमध्ये होईल. म्हणजे तीच रासायनिक अभिक्रिया तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये काय होणार आहे, त्या ठिकाणी मिळणार आहे. मग तेच तुम्हाला इथं दिलंय ॲल्युमिनियम वर झिंक दोन्हीही विरोल हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन H2 वायर जो वायू आहे तो मुक्त होतो. या धातूंचे पाण्यात विद्राव्य असे क्षार तयार होतात. परंतु झिंक धातूच्या तुलनेत ॲल्युमिनियम धातूची आम्लासोबत अभिक्रिया काय होते, जलद होते. मग जलद होण्याचं कारण का, अभिक्रियाच्या दरातील त्या फरकाला धातूचे स्वरूप कारणीभूत असते. मग ॲल्युमिनियम आणि झिंकमध्ये ॲल्युमिनियम जो आहे तो कसा आहे, जास्त क्रियाशील आहे. कोणापेक्षा, झिंकपेक्षा. ॲल्युमिनियम जो आहे तो जास्त क्रियाशील आहे, कोणापेक्षा, झिंकपेक्षा. मग तेच दिले, ॲल्युमिनियम हा झिंकपेक्षा जास्त अभिक्रियाशील किंवा रिॲक्टिव्ह म्हणतो त्याला. म्हणून हायड्रोक्लोरिक आम्लासोबत Alच्या अभिक्रियाचा दर हा Znच्या बरोबरीपेक्षा काय असतो, अभिक्रियापेक्षा जास्त असतो. तर पहिलं तुम्हाला काय दिलंय, अभिक्रियाकारकाचे स्वरूप. आता अभिक्रियाकारक एक ॲल्युमिनियम होता आणि एक झिंक होता. त्या ॲल्युमिनियम जो अभिक्रियाकारक आहे त्याचा जो दर आहे किंवा त्याची ती अभिक्रियाचा जो दर आहे तो काय आहे, जास्त आहे. त्याच्यामुळे त्याची अभिक्रिया काय होते, जलद गतीने होते. त्याच्या पुढे दिलेलं आहे दुसरं तर ते दिलंय अभिक्रियाकारकाच्या कणाचा आकार. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये तुम्हाला ना पुस्तकामध्ये एक त्यांनी शहाबादी फरशीचं उदाहरण दिलंय समजा हे शहाबादी फरशी आहे आणि त्याच्यावर आपण काय केलं, हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं. तर मग शहाबादी फरशीवर हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकल्यानंतर तर आपल्याला तिथं काय होतं, CO2 बाहेर पडतो, H2O हे CaCl3. आता CO2 बाहेर पडतो म्हणजे तो कोणत्या ह्याच्यामध्ये, वायू स्वरूपामध्ये. त्याच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी CO2चे काय होते, बुडबुडे वगैरे जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. आता त्यांचं म्हणणं काय आहे की अभिक्रियाकारकांचा आकार याच्यावरती कसा दर डिपेंड असेल. मग आता समजा तुम्ही काय केलं, एक पूर्ण शहाबादी फरशी घेतली असं गृहीत धरा आणि याच्यावर मी काय केलं, ऍसिड टाकलं. ठीक आहे, याच्यावर मी आता इथं ऍसिड टाकलं. आता हे HCl जे आहे ते फक्त ह्या वरच्या लेअरला आहे. ठीक आहे, मग ज्यावेळेस या वरच्या लेअरला आपण शहाबादी फरशीवर हे टाकू तर त्यावेळेस काय होईल, इथलचा जो शहाबादीचा फरशीचा जो भाग आहे तो समजा नष्ट होईल. ठीक आहे, शहाबादी फरशीचा दर म्हणजे CaCO3 नष्ट होईल आणि त्यापासून आपल्याला काय होईल, CaCl2 तयार होतंय समजा. मग ही शहाबादी फरशीचा दर काय झाला, समजा या ठिकाणी ही जी शहाबादी फरशी आहे ती काय झाली, समजा नष्ट झाली असं गृहीत धरा. आता या शहाबादी फरशीचे मी काय केले, छोटे छोटे तुकडे घेतले किंवा बुकटी घेतली
आता ती बुकटी मी या ठिकाणी काय करतोय, समजा शहाबादी फरशीचे जे छोटे छोटे तुकडे येतं ते मी काय केले किंवा हे हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये टाकले. ठीक आहे, हे हायड्रोक्लोरिक आम्ल आणि त्याच्यामध्ये मी काय केलेले, हे शहाबादी फरशीचे समजा असे छोटे छोटे काय केले तुकडे टाकले. आता काय होईल पहा, आता मला सांगा प्रत्येक हायड्रोक्लोरिक आम्लाचा समजा इथं रेणू हा समजा शहाबादी फरशी सोबत काय हे जे कॅल्शियम कार्बोनेट आहे त्याच्यासोबत तो काय अटॅच आहे. म्हणजे इथं पूर्ण हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या कॅल्शियम कार्बोनेट सोबत काय होणार आहे, रिॲक्ट होणार आहे. पण इथलचा जर विचार केला तर फक्त हे वरती जो सेक्शन होता त्याच्याच पोर्शन मधले कॅल्शियम कार्बोनेट जे येतं ते हायड्रोक्लोरिक आम्लासोबत रिॲक्ट झाले आणि हे खालचे रिॲक्टच झाले नाहीत. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पोर्शन तसाच राहील. त्याच्यामुळे पहा, एक शहाबादी फरशी घेतली आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्या दुसरी एक शहाबादी फरशी आहे पण तिचे तुकडे केले आणि ते जर हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये टाकले तर याचा दर काय असेल, जास्त असेल. म्हणजे इथलची जी शहाबादी फरशी आहे त्याचे कॅल्शियम कार्बोनेटचं जे कॅल्शियम तुम्हाला क्लोराईड तयार होईल त्याचा दर काय असेल, जास्त असेल. म्हणजे इथं तुम्हाला CO2 जे बुडबुडे तयार होतील ते पण काय दिसतील, जास्त दिसतील. आता दोन्हीचा जर विचार केला तर शहाबादी फरशीचा आकार मोठा आहे आणि इथं आकार कसा आहे, कमी आहे. ठीक आहे, शहाबादी फरशीचे आपण छोटे छोटे तुकडे केले म्हणजे तिचा आकार काय केला, कमी केला. म्हणजे पहा, जर आकार जास्त असेल तर तुम्हाला दर काय मिळतो, कमी मिळतो आणि आकार जर कमी असेल तर तुम्हाला दर काय मिळतो, जास्त मिळतो. मग हेच तुम्हाला या ठिकाणी अभिक्रियाकारकांच्या कणाचा आकार याच्यावर मध्ये सांगायचंय. मग तुम्हाला हेच दिले पहा की जर वरील तुम्ही काय केले, 2 परीक्षा नळी घ्या, सारख्याच वजनाची शहाबादी फरशी घ्यायची इथं पण आणि इकडं पण आणि एका याच्यामध्ये काय करायचं, चुरा घ्यायचा आहे. दोन्हीमध्ये 10 ml तुम्हाला काय करायचं, HCl टाका. कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे जलद गतीने तयार होतात की मंद गतीने याचे निरीक्षण करा. तर इथं जर तुम्हाला कार्बन डायऑक्साईडचे जे बुडबुडे तयार होतात ते तुम्हाला जलद गतीने मिळतील आणि इथं संत गतीने मिळतील. मग इथं तुम्हाला दिसतंय पहा, शहाबादी फरशीच्या तुकड्यांसोबत CO2 चे बुडबुडे हळूहळू तयार होतात. हे CO2 तयार होत असतं. तर बुकटीसोबत जलद गतीने तयार होतात. तर बुकटीसोबत जे आहेत ते काय होतात, जलद गतीने तयार होतात. याचा अर्थ पहा, अभिक्रियाकारकांचे जर समजा काय असेल, आकार कमी असेल तर त्यावेळेस अभिक्रियाकारकाचा दर काय असतो, जास्त असतो. ठीक आहे, आता पुढचं उदाहरण पहा. पुढच्या याच्यामध्ये अभिक्रियाकारकाची संहती दिलेली आहे. आता समजा याच्यामध्ये पण तेच शहाबादी फरशीचं उदाहरण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर मग पहा, समजा ही परत शहाबादी फरशी आहे आणि आता ज्या आम्लासोबत आपण काय करतोय, हायड्रोक्लोरिक आम्लासोबत ही अभिक्रिया होते तर तिची संहती किती आहे. ठीक आहे, संहती म्हणजे काय, ते किती स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, आता संहती कशावरती ठरतात पहा. समजा उदाहरणार्थ मी काय केलं, एक उदाहरण सांगतो पहा. समजा मी प्युअर एक हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ते मी याच्यात घेतलेले, त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलं आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी काय केले, ठीक आहे, दुसऱ्या याच्यामध्ये मी काय केलं, पाणी घेतलंय आणि या पाणीमध्ये थोडंसं हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं. समजा हे थोड्याफार प्रमाणात काय केलंय, हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं. मग याची संहती काय झाली, जास्त झाली. मग याची संहतीचा जर विचार केला ती जास्त आहे आणि याची संहती काय, कमी आहे. संहती म्हणजे काय, त्याचा स्ट्रॉंगनेस. ठीक आहे, त्याचा काय झालं, स्ट्रॉंगनेस. तर संहती कशावर ठरवत असते की तुम्ही किती हायड्रोक्लोरिक जे आम्ल येतं, समजा आपण असं गृहीत धरू 1 लिटर मी काय केलं, या ठिकाणी हायड्रोक्लोरिकच घेतलंय. किती, 1 लिटर पर्यंत असं गृहीत धरा किंवा 10 ml घेतलंय आणि इथं मी काय केलं, 10 ml काय घेतलं, पाणी घेतलं आणि त्याच्यात 1 ml समजा किंवा 1 ml मी काय केलं, हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलं. मग ह्याच्यामध्ये आम्लाचा जर विचार केला तर जो त्याचं जे संहती असेल ती काय असेल, कमी असेल. आता काय करायचं, याच्यामध्ये पण तुम्हाला शहाबादी फरशीचे तुकडे टाकायचे, याच्यामध्ये पण तुम्हाला शहाबादी फरशीचे तुकडे टाकायचे. तर इथं जी संहती आहे ती काय, जास्त आहे. जास्त संहती असेल तर तुम्हाला CO2 इथं काय होईल, जास्त बाहेर पडेल. म्हणजे इथं बुडबुडे तुम्हाला जास्त दिसतील आणि इथं बुडबुडे तुम्हाला काय दिसतील, कमी दिसतील. तर अशा पद्धतीने आपण काय सांगू शकतो, हायड्रोक्लोरिक आम्लाची जर संहती जास्त असेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्हाला अभिक्रियाकारकाचा दर जो आहे तो काय मिळेल, जास्त मिळेल. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ते याच्या रिलेटेड सांगू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पाहता पुढचा भाग. पुढच्या याच्यामध्ये अभिक्रियाकारकाचे तापमान. आता अभिक्रियाकारकाच्या तापमानामध्ये कसं आहे पहा, जर अपघटन अभिक्रिया अभ्यास करताना चुनखडीच्या तुम्ही हे पाहिलेले. आता पहा, इथं तुम्हाला काय केले, आपण पाहिलं काय, कॅल्शियम कार्बोनेट ज्यावेळेस होतं त्याला ज्यावेळेस आपण काय केली, ती उष्णता दिली होती. त्यावेळेस आपण काय केलं, तर उष्णता दिली होती. तर त्यामध्ये आपल्याला ही जी रिॲक्शन आहे ती उष्णता दिल्यानंतरच तयार होत होती आणि मग तुम्हाला इथं कॅल्शियम ऑक्साईड हे तयार होत होतं आणि प्लस CO2 याच्यातून काय होत होता, बाहेर पडत होता. आता इथं आपण ऑलरेडी उष्णता दिली होती पहा. जर या ठिकाणी तुम्ही उष्णता दिली नाही तर ही अभिक्रिया होतच नाही. म्हणजे थोडक्यात पहा,
तुम्ही जितकं जास्त तापमान देतात तितकं तुम्हाला अभिक्रिया जी आहे ती काय होते, जलद गतीने होते. मग याचा अर्थ जर तुम्ही तापमान वाढवलं तर अभिक्रियाकारकाचा दर पण काय होतो, वाढतो. तर अभिक्रियाकारकाचा दर पण काय होणार, वाढणार. मग तुम्हाला हेच या ठिकाणी द्यायचंय पहा की हे इथं दिलेलं आहे पहा त्यांनी काय, चुनखडीच्या अपघटनाची कृती तुम्ही केली आहे. या कृतीमध्ये बर्नरने उष्णता देण्यापूर्वी चुन्याची दुधळी निवळी जी आहे ती दुधी होत नाही. ठीक आहे. पण जेव्हा अभिक्रियाकारकाचा दर त्यावेळेस काय असतो, 0 असतो. पण तापवल्यामुळे काय होतं, अभिक्रियाकाराचा दर वाढून CO2 उत्पादित तयार होतं. म्हणजे पहा, तापमान दिल्यानंतर काय होतं असतं, CO2 तयार होतं. याचा अर्थ तापमान दिल्यानंतर अभिक्रियाकारकाचा दर काय असतो, जास्त असतो. त्यानंतर नेक्स्ट पाहता, त्यानंतर उत्प्रेरक हे एक तुम्हाला शेवटचं दिलेलं आहे याच्यामध्ये. तर काय दिलंय, ज्या पदार्थाचा केवळ उपस्थितीमुळे, उत्प्रेरक म्हणजे काय असतं पहा, ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियाकारकाचा दर बदलतो पण मात्र कोणताही पण पदार्थामध्ये मात्र कोणताही बदल होत नाही, अशा पदार्थाला आपण काय म्हणतो, उत्प्रेरक म्हणतो. म्हणजे पहा, जो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, ठीक आहे, म्हणजे पूर्ण अभिक्रियामध्ये तो फक्त काय करतो, रासायनिक अभिक्रियाचा दर काय करतो, वाढवतो. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर पहा, समजा एखादी व्यक्ती आहे, ती दोन व्यक्तींचे काय करू राहिले, भांडणं लावू राहिली, पण ती प्रत्यक्षात भांडणं करत नाहीये. याचा अर्थ त्या दोन व्यक्तीचे भांडणं होतात, पण त्यांचा ती दर काय करते, वाढवते. मग ती एका व्यक्तीला सांगते की तो तुला असं बोलला, दुसऱ्या व्यक्तीला सांगते तो त्याला असं बोलला. म्हणजे याचा अर्थ ती दोन व्यक्तीमध्ये काय करते, भांडणं लावते, पण स्वतः त्या भांडणात भाग घेत नाही. तर त्याला आपण उत्प्रेरक म्हणतो. जर उत्प्रेरक असेल तर अभिक्रियाकारकांचा दर काय असतो, जास्त असतो. मग त्याचं उदाहरण पण दिलंय काय, 2KClO3 आणि 2KCl प्लस CO2 दिले. म्हणजे पोटॅशियम क्लोराईड आहे, हे आपल्याला तापवायचंय. मग हे मंद गतीने होते. पण जर तुम्ही ह्या कणा इथं तुम्हाला दिलेला असेल अभिक्रियाकारकाचा दर, ठीक आहे. हा, पण याच्यामध्ये तुम्ही काय केलं, जर अभिक्रियाकारक जर वापरलं तर इथं तुम्हाला दिलेले मॅग्नेशियम ऑक्साईडच्या उपस्थितीत, म्हणजे जर तुम्ही इथं अभिक्रियाकारकाचा दर आहे तो कसा आहे, मंद आहे. पण जर तुम्ही इथं मॅग्नेशियम ऑक्साईड जर वापरलं, मॅग्नेशियम ऑक्साईड उत्प्रेरक, तर तुम्हाला याचा दर काय मिळतो, तुम्हाला जलद गतीने झालेला मिळतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला रासायनिक अभिक्रियाकारकाचा जो दर आहे तो कशावर अवलंबून आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहा, रासायनिक अभिक्रियाकारकाचा दर पहिले आपण काय सांगितलं होतं, जे कण आहेत, समजा ॲल्युमिनियम आणि झिंकचं पाहिलं, कोण जास्त क्रियाशील आहे याच्यावर अवलंबून आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्यांचा आकार कसा आहे याच्यावर अवलंबून आहे. कमी आकार असेल तर अभिक्रियाकारकाचा दर जास्त, जास्त आकार असेल तर अभिक्रियाकारकाचा दर कमी. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, आम्लाची संहती. जर आम्ल जर जास्त संहती असेल तर अभिक्रियाकारकाचा दर जास्त असणार. आणि नंतरचं काय, तापमान. ठीक आहे, तापमानात जर वाढ झाली तर अभिक्रियाकारकाचा दर काय राहणार, जास्त राहणार. आणि हे शेवटचं म्हणजे उत्प्रेरक. जर उत्प्रेरक असेल तर त्या ठिकाणी पण अभिक्रियाकारकाचा दर काय राहणार आहे, जास्त राहणार आहे. तर अशा पद्धतीने हे रासायनिक अभिक्रिया कोणत्या असतात, त्याचे म्हणजे प्रकार किती येतं आणि त्यांचा अभिक्रियाकारकाचा दर कशावर अवलंबून आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार येतं. याच्यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या एका लेक्चरमध्ये आपण त्याला काय करणार येतं, कव्हर करणार येतं. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. बाकी जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया. ओके, धन्यवाद.